इंडियातील कलह काँग्रेसला भोवला. सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला भोपळा. काँग्रेसच्या एककल्लीपणाचा आपलाही फटका. दिल्लीत काँग्रेस आता गलितगात्र झाली आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला साधं खातही उघडता आलेलं नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांचं नेमकं कुठं चुकलं याची चर्चा रंगू लागली आहे. दिल्लीत 1993 मध्ये भाजपची सत्ता होती. ही सत्ता काँग्रेसनं सोनिया गांधींच्या नेतृत्वात 1998 मध्ये खेचून घेतली. यावेळी काँग्रेसला 1998 मध्ये 52 जागा मिळाल्या. 2003 मध्ये 47 आणि 2008 मध्ये 43 जागा जिंकल्या. काँग्रेसच्या याच सलग तिसऱ्या विजयानंतर भाजपकडून 2008 मध्ये आयोगात तक्रार दाखल करण्यात आली. काँग्रेसनं ईव्हीएम छेडछाड केल्याचे भाजपकडून आरोप करण्यात आले. या आरोपांवर पडदा पडेपर्यंत 2013 उजाडलं. केंद्रातील मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. त्यातच समाजसेवक अण्णा हजारेंसह केजरीवालांनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावरून रान पेटवलं आणि काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला. नव्यानं आलेल्या केजरीवालांच्या आपला विधानसभेत दिल्लीकरांनी पसंती दिली. 2013 मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आप काँग्रेस आघाडी झाली. भ्रष्टाचाराविरोधी कायद्यावरून आप काँग्रेसमध्ये वादावादी झाली. 1.5 वर्षातच काँग्रेसनं आप सरकारचा पाठिंबा काढला. पुढे 2015च्या निवडणुकीत आपला घवघवीत यश मिळालं. काँग्रेसचा सुपडा साफ झाला. 2020 मध्ये आपला पुन्हा 62 जागा मिळाल्या. काँग्रेसला भोपळा. 2025 मध्ये काँग्रेसनं भोपळ्याची हॅट्रिक पूर्ण केली आहे. भाजपनं तब्बल 27 वर्षांनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली. राहुल गांधी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आजारी पडले. प्रचाराची सगळी सूत्र राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलटांकडे होती. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मायक्रो नियोजनापुढे काँग्रेस आणि आप पूर्णतः निष्प्रभ ठरले. काँग्रेसला दिल्लीसारख्या राज्यात तिसऱ्यांदा पराभवाला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पक्षात बदल करणार की पुन्हा केवळ मंथन करून पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो